नमस्कार, मी दीपाली. माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. श्री स्वामी समर्थ. तर आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपल्याला कुठल्या महत्त्वाच्या सेवा करायच्या आहे. आता यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं आहे की मार्गशीर्ष महिन्यामध्ये काय काय सेवा करायच्या आहे. या महिन्यामध्ये भरपूर गोष्टी आहेत. त्या म्हणजे दत्त जयंती आहे, गुरुचरित्राचं पारायण आपल्याला करायचं आहे, त्याचप्रमाणे कुलाचार करायचा आहे, चंपाषष्ठी आहे, षडरात्रोत्सव आहे, त्यानिमित्ताने आपल्याला कुळाचारसुद्धा करायचा आहे. त्याचप्रमाणे मार्गशीर्षमधले गुरुवार जे की सगळ्यांचं आवडतं व्रत आहे, तर हे सर्व मार्गशीर्ष महिन्यामध्ये करायचं असतं. मार्गशीर्ष महिना हा माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंच्या सेवेसाठी समर्पित असतो. म्हणून या महिन्यामध्ये जास्तीत जास्त आपण लक्ष्मीनारायणाची सेवा केली पाहिजे आणि करत असतो. तर त्याबद्दलच दोन महत्त्वाच्या सेवा मी तुम्हाला आज सांगणार आहे. त्या आपल्याला या महिन्यात संपूर्ण महिनाभर करायच्या आहे. या महिन्यामध्ये काय गोष्टी आपण टाळल्या पाहिजे याचा व्हिडिओ मी ऑलरेडी पोस्ट केला आहे. तुम्ही नक्की बघा आणि या महिन्यामध्ये जास्तीत जास्त सेवा करण्याचा प्रयत्न करा. आता जसं की मी तुम्हाला सांगितलं की हा महिना लक्ष्मीनारायणासाठी अर्पण आहे, समर्पित आहे, म्हणून त्यांच्या सेवा आपल्याला जास्तीत जास्त करायच्या आहे. सगळ्यात पहिली गोष्ट की तुम्हाला माहिती आहे की जिथे नारायण, जिथे भगवान विष्णू, तिथे लक्ष्मी माता येतेच. म्हणजे जिथे विष्णूंची सेवा केली जाते, नारायणांची सेवा केली जाते, तिथे लक्ष्मी मातेला यावंच लागतं आणि ती तिथे चिरकाल टिकते. म्हणून आपल्याला भगवान विष्णूंची जास्तीत जास्त सेवा करायची असते. आता तुम्हाला एक कथा माहिती असेल, सगळ्यांना माहिती असेल, शॉर्टमध्ये तुम्हाला 1 मिनिटामध्ये सांगते की नारायण आणि लक्ष्मीची एकदा शर्यत लागते. बघायचं ठरवतात की आपल्या दोघांपैकी भूतलावावरील लोकांना कोण जास्त आवडतं हे आपण बघूया आणि शर्यत लावूया, असं त्यांचं ठरतं. तेव्हाच भूतलावावरून एक अंत्ययात्रा चाललेली असते. माता लक्ष्मी तिथे धनाची बरसात करतात त्या अंत्ययात्रेवर. मग पैशांची बरसात होते आहे, धनाची बरसात होते आहे, म्हणून लोक काय करतात की ते प्रेत, जे अंत्ययात्रा चालली असते ते प्रेत बाजूला ठेवतात आणि सगळेजण ते पैसे वेचण्याच्या मागे लागतात. म्हणजे सगळेजण ते पैसे कसे जास्ती मिळतील आपल्याला ते वेचण्याच्या मागे लागतात. मग तेव्हा माता लक्ष्मी हसते आणि नारायणांना म्हणते की बघा, लोकांचं माझ्यावर किती प्रेम आहे, लोकांनी ते प्रेतसुद्धा बाजूला ठेवलं आणि माझ्या मागे लागले. तेव्हा नारायण हसतात आणि म्हणतात की जर सर्व लोकांनी जर ते धन उचललं, तो पैसा उचलला, तुझ्या मागे आले, तर मग जे प्रेत त्यांनी बाजूला ठेवलं आहे ते प्रेत का नाही उठून तुझ्या मागे लागलं, त्याने का पैसे उचलले नाही. तेव्हा माता लक्ष्मीच्या लक्षात मध्ये येते की त्या प्रेतामध्ये तर प्राणच नाही आहे. मग नारायण महालक्ष्मीला म्हणतात की आत्मा म्हणजेच नारायण, ज्यांच्यामध्ये मी आहे तोच तुझ्या मागे लागतो. म्हणजे जिथे नारायण तिथे लक्ष्मी येतेच. म्हणजे जर आपलं स्वास्थ्य चांगलं असेल, आपण जिवंत असू, आपल्यामध्ये प्राण असेल, तरच आपल्याला या भौतिक गोष्टींची गरज पडते. जर प्राण निघून गेला, नारायणच तुमच्या अंतरंगामध्ये नसेल, तर या गोष्टींची गरज पडत नाही. म्हणून थोडक्यात मला हे सांगायचं आहे की आता थंडीचे दिवस आहे, मार्गशीर्ष महिना आहे, जास्तीत जास्त आपल्या स्वास्थ्याकडे सुद्धा लक्ष द्या. म्हणजे नारायणांची सेवा होईल. म्हणजे आपले स्वास्थ्य जर चांगलं असेल तरच तुम्ही जास्तीत जास्त सेवा करू शकाल. सेवा करायची म्हणजे तासनतास बसून राहायचं आणि आपले पाठ आणि कंबर एक करायची, असं करू नका. झेपेल तितक्याच सेवा करा. जर तुम्ही तुमच्या मनापासून श्री स्वामी समर्थ जरी म्हटलं तरी तुमची भक्ती देवापर्यंत पोचते. म्हणजे फक्त तुमचा भाव महत्त्वाचा असतं. तुम्ही किती वाचता, किती सेवा करता ह्याला महत्त्व नसतं. जर तुमच्यामध्ये भाव नसेल तर पूर्ण मनापासून सेवा करा. जितक्या जास्त सेवा करसाल आणि जितकं मनापासून करसाल तेवढं फलप्राप्ती तुम्हाला होईल. तर आता आपण बघूया की या महिन्यामध्ये लक्ष्मीनारायणाची सेवा करायची म्हणजे काय करायचं. तर आपल्याला नारायण म्हणजे आपल्या देवघरातील बाळकृष्ण. तर तुमच्याकडे लक्ष्मीनारायणाचा फोटो असेल तर खूप छान, तर त्या फोटोवर तुम्ही ही सेवा करा. नाहीतर तुमच्याकडे जर बाळकृष्णाची मूर्ती असेल तर त्या बाळकृष्णाच्या मूर्तीला तुम्ही प्रत्येक दिवशी 11, 21 किंवा शक्य झाल्यास 108 तुळशीपत्र वाहायचे आहे. ते तुळशीपत्र वाहताना तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करत तुम्हाला 108 तुळशीपत्र समर्पित करायचे आहे. किंवा विष्णू सहस्त्र नामावली आहे, तर ती नामावली म्हणत तुम्हाला ते तुळशीपत्र अर्पण करायचं आहे. ही पण सेवा करू शकता की रोज बाळकृष्णाच्या मूर्तीवर, मार्गशीर्ष महिन्यात रोज तुम्ही बाळकृष्णाच्या मूर्तीवर पुरुष सुक्ताचा अभिषेक करू शकता आणि ते तीर्थ घरातल्या सर्वांनी घ्यायचं आहे. त्यानंतर लक्ष्मी प्राप्तीसाठी तुम्ही रोज श्रीसूक्त म्हणायचं आहे. रोज विष्णू सहस्त्रनाम आणि रोज श्रीसूक्त एवढ्याच सेवा तुम्हाला रोज करायच्या आहे, रोज करू शकता. त्याचप्रमाणे जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही महालक्ष्मी अष्टकम, व्यंकटेश स्तोत्र
हे पण रोज म्हणू शकतात. थोडक्यात काय तर या महिन्यामध्ये हा महिना जसं की महालक्ष्मीला समर्पित आहे, भगवान विष्णूंना समर्पित आहे, म्हणून त्यांची जास्तीत जास्त सेवा आपल्याला करायची आहे. त्याचप्रमाणे मी तुम्हाला सांगितलं आहे की 21 दिवसाचं 11 दिवसाचं तारक मंत्राचं अनुष्ठानसुद्धा तुम्ही करू शकता. त्यामुळे तुमची कुठलीही अशक्य गोष्ट ही पूर्ण होईल. तर ती सेवासुद्धा सुरू ठेवा. ते करता करता रोज 5 ते 10 मिनटं तुम्हाला श्रीसूक्त म्हणायचं आहे किंवा या सर्व पूर्ण सेवेला अर्धा तास तरी लागेल. म्हणजे विष्णू सहस्त्रनाम असो, अभिषेक असो, श्रीसूक्त असो, तर ह्या सेवा करायच्या आहे. आता ह्या सेवा करताना तुम्हाला शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावूनच सेवा करायची आहे. दुसरी गोष्ट अशी की जर लक्ष्मीनारायणाची सेवा आहे तर तुम्ही जोडप्याने जर ही सेवा केली तर ती खूप उत्तम फलप्राप्ती देते. कारण लक्ष्मीची सेवा कधी एकट्याने करत नाही असं म्हणतात, जोडप्यानेच ती केली पाहिजे. म्हणून शक्य झालं तर तुम्ही जोडप्यानेच ही सेवा रुजू करा. मार्गशीर्ष महिनाभर हा पूर्ण मार्गशीर्ष महिना या सर्व सेवा तुम्ही संकल्पित करू शकता. एवढीच माहिती मला तुम्हाला आजच्या भागामध्ये सांगायची होती. झालेली सेवा महाराजांच्या चरणी अर्पण करते. जर तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असतील तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ पोचवा, म्हणजे स्वामी सेवा आपल्याला घराघरामध्ये पोचवता येईल. श्री स्वामी समर्थ.